हाँ, दोनों बैटर की बात करेंगे। देखिए यहाँ पर दोनों बल्लेबाज है, काफी अच्छी तादाद से देखिए हम दर्शक है। चलिए बात करेंगे यहाँ पर आज का देखिए बात करेंगे मुकाबला, खास करके रेगुलर फॉर्मेट से देखिए कांचन शर्मा जाएगा। सो मुकाबला देखिए हमने पिछला देखा और समय देखिए टाइमिंग यहाँ पर अलाउड किया जाएगा। देखिए 20 मिनट के अंदर आपको 4 ओवर कंप्लीट करना है पहला, नहीं तो एक फील्डर देखिए अंदर लेना पड़ेगा। टाइमिंग देखिए पहला गेंद पर लिखा जाएगा यहाँ पर से, और गेंदबाजी में देखिए तन्मय आते हुए और बल्लेबाजी में बात करेंगे आकाश और ओमकार की जोड़ी देखिए यहाँ पर। लेकिन देखते हैं ये जोड़ी कितना रंग लेकर आती है यहाँ पर। 5 ओवर का मैच है और निर्धारित देखिए 5 ओवर में हर टीम चाहते हैं रन ज्यादा से ज्यादा यहाँ पर बनाने की। 100 बात की एक बात हर टीम चाहती है, मिल जाएगा, अच्छी शुरुआत है। तन्मय देखिए बात करेंगे पर गेंदबाजी में पहला ओवर लेकर आएंगे। पहला गेंद देखिए तैयार है, लंबी रनअप के साथ है, उनके सामने देखिए आकाश है। और इस बार देखिए थोड़ा सा लेंथ के हल्का सा छोटा रखा था, लाइन थोड़ा सा अंदर की तरफ लाने की कोशिश की यहाँ पर, और बल्लेबाज देखिए उतनी कंट्रोल में नहीं थे, लेकिन एक रन देखिए बल्ले से आता हुआ। शुरुआत देखिए पर सिंगल के साथ मिला है। और अभी भी देखिए बात करेंगे ओमकार और आकाश की जोड़ी। प्रत्येक 11 देखिए बात करेंगे सुरंगपाड़ा टीम है, बैटिंग कर रहे हैं टॉस हारने के बाद है। चलिए भाई, इतना समय अगर हर गेंद के लिए जाएगा तो फिर कठिन बनेगा, आपको एक फील्डर लेना पड़ेगा। जिक्र करना बताना देखिए हमारी काम है। और यहाँ पर देखिए विकेट हासिल करना है यहाँ पर तन में देखिए बात करेंगे मेरा तन डोला रे मेरा मन डोला रे। और यहाँ पर विकेट लेने के साथ साथ देखिए अपना टीम को देखिए जो टॉस जीत कर कप्तान ने फील्डिंग चुने थे तो शायद खुश रहेंगे। देखिए रिप्ले दिखाया जा रहा है किस तरह से मिडिल लेग स्टंप के बीच में आ गए थे बल्लेबाज है। और पिछला पैर को जब लगता है ना, ज्यादातर देखिए बेनिफिट फायदा गेंदबाज को बन जाता है। इसलिए थोड़ा सा कहते हैं ना, भलाई टेनिस क्रिकेट रहने दो, फनफुट पर खेलो तो थोड़ा बेहतर रहता है। चलिए रनों की बात करेंगे। देखिए पर एक है और बल्लेबाज देखिए आपको थोड़ा सा रेडी पोजीशन में रहना पड़ेगा, जिससे आपका बैटर कोई आउट होता है ना, कम से कम 15-20 कदम आपको अंदर से जाना पड़ेगा। देखिए हम टाइमिंग भलाई फील्डिंग टीम के लिए लगा लेते हैं कंचन सर, लेकिन बैटिंग टीम में देखिए आपको भी सपोर्ट करना पड़ेगा। जब आप फील्डिंग करेंगे तभी बैकफुट से देखिए मिड ऑफ के फील्डर्स उतना चांस नहीं था, लेकिन लॉन्ग ऑन के फील्डर देखिए पहले इंतजार किए, लेकिन जब तक गेंद तक पहुंचते तब तक देखिए गेंद अपना जगह बना चुका था यहाँ पर। और बल्लेबाजों ने देखिए यहाँ पर रन तो निकाला, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है। तर चला याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा, प्रांजल अँड ध्रुवेज स्पोर्ट्स साई विरुद्ध रियानी एंटरप्राइजेस नावाखाडी। दोन्ही कॅप्टन लगेच आपण टॉस साठी यावं। रियानी एंटरप्राइजेस नावेखाडी आणि प्रांजल ध्रुवेज स्पोर्ट्स 11 साई बोथ कैप्टन इन मिड इनिंग मध्ये यावं। हाँ चलिए बात करेंगे, बड़े युवा खिलाड़ी देखिए देखने को मिलता है, लेकिन मुकाबला देखिए बहुत बढ़िया पहला मुकाबला कंचन सर है। क्या बाला पाटिल ने बल्लेबाजी की, काबिल तारीफ था यहाँ पर। तो इसके हिसाब से 50 के अगर अंदर रोक लेते हैं तो फिर सेकेंड इनिंग में कठिन हो जाता है। कहीं ना कहीं सोच रहेगी 50 के ऊपर पहुंचने का, पैर से रोकने की कोशिश किया गया, लेकिन आखिर में देखिए बाउंड्री लाइन देखते हैं क्लियर कर गया भाई बाबूशा। आपण या ठिकाणी अश्वित शेठ थली 12 सरकार यांना पाहतो, अंबाजी वेरारूचे सर्व आणि ते नावेखाडी गावचे जावई बापू आहेत। आणि आज नक्कीच आपल्या जावं सासूरवाडीच्या संघासाठी इथे सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आणि एवन जोडीवरती असणारं प्रेम। आणि आज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये आज आपण अश्वित शेठ थली 12 सरकार अंबाजी वेरारूचे सर्व यांच्या वतीनं अर्थातच स्पर्धेला तर शुभेच्छा येतात, परंतु सासूरवाडीचा संघ म्हटल्यानंतर जावई बापू शुभेच्छा देणारच। नहीं बहुत बढ़िया। देखिए यही तो टेनिस स्क्रीन में देखिए बात करेंगे रॉकस्टार देखिए सुमित दादा देखिए बात करेंगे उनके सासू देखिए जिनका सेलिब्रेशन बर्थडे का हुआ। ये तो टेनिस क्रिकेट हमें एक पहचान दिया है भाई यहाँ पर। और A1 जोड़ी देखिए और 40+ के देखिए पूरी लेजेंड देखिए आप देख सकते हो।
और जिनके देखिए बर्थडे सेलिब्रेशन है बड़ी धूमधाम से देखिए, और उसके साथ देखिए स्पेशल शो मैच है। और जिक्र किए कप्तानों ने भी यहाँ पर कि हर साल इन्हें मौका मिलता है, और 7 पर देखिए एक बल्लेबाज आउट है, लेकिन यहाँ पर देखिए रेगुलर खिलाड़ी के लिए थोड़ा सा कठिन होता है वहाँ रन ढूंढना यहाँ पर है। इसलिए कहा जाता है एक्सप्रेस अनुभव भी बेस्ट टीचर है। जो आपका अनुभव काम आता है ना, वहाँ देखिए आपकी ताकत काम नहीं आती है। माइंड सेट देखिए आजकल चाहे बिजनेस की बात करिए, क्रिकेट की बात करिए, हर चीज़ों में आजकल माइंड सेट गेम खेला जाता है। दीपक सेट गए देखिए हमारे एडवोकेट साहब है, सभी ने देखिए खूब मेहनत ली है। सोमनाथ दादा टीम का स्कोर देखिए जागत बात करेंगे। पहला ओवर का देखिए खेल कंप्लीट हुए हैं। पहली ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए बना है 8 रन। चला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 8. इथे आपण सन्मान करूया मित्रांनो. प्रथमतः मी A1 जोडीला विनंती करतो, संदीप शेट आणि सुमित शेट यावं आपल्या शुभ हस्ते. YB पाटील साहेब JNPT चे डेप्युटी मॅनेजर, आणि आज ज्यांचा धूमधडाक्यात आपण वाढदिवस 16 साजरा पाहिला त्या व्यासपीठावरती ते YB पाटील साहेबांना विनंती करतो, साहेब यावं आपला इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सर्व 40+ आपण देखील यावं. बघा YB पाटील साहेब मित्रांनो, भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर सरांची जी जर्सी आपण 10 नंबरची पाहतो ना, 10 नंबरची जर्सी सातत्याने गेले कित्येक वर्ष त्यांच्या अंगावरती आपण पाहतो क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. असे 40+ मास्टर 50+ असू द्या किंवा 60+ असू द्या, आता 60+ तर झालेतच. तर YB पाटील साहेब JNPT चे डेप्युटी मॅनेजर यांचा सन्मान मायची उपहार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन A1 जोडी सुमित शेठ पाटील आणि त्यांच्या समेत संदीप शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी YB पाटील साहेब JNPT चे डेप्युटी मॅनेजर आणि 40+ मास्टर यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया आता ज्यांचा. चला एका ओव्हरनंतर आपण मानव सन्मान घेऊया. जाऊया कॉम्पिटिशनच्या बाबूशाह यांच्याकडे. ऐसे ही बताया यहाँ पर सम्मान के साथ साथ देखिए मुकाबला थोड़ा सा समय को ध्यान रखना का। पहले ओवर के लिए देखिए कांचन सर बात करेंगे, 4 मिनट 30 सेकंड समय गया, तो इस हिसाब से देखिए 20 मिनट के अंदर कंप्लीट करना पड़ेगा। स्वराज पाटिल देखिए बात करेंगे, 4 गेंद पर 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ओमकार की बात करेंगे यहाँ पर से, थोड़ा शांत है अभी तक, किस कहते ना कोई भी इंसान की खामोशी पे शक मत करना। आज इस बार देखिए ऑफ ड्राइव खेले हैं, वाइडिश लॉन्ग ऑफ देखिए तैनात किया गया है, और जब तक देखिए वहां से गेंद वापस आता था तब तक देखिए और एक सिंगल आता हुआ। रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा है 10 रन। चलिए रन बना है 10, तैयार देखिए गेंदबाज है, और ये चलिए ऊंचाई तो भरी है, लंबाई की कमी है, लेकिन 2 फील्डर के बीच से और 1 बाउंस देखिए चौका आता हुआ यहाँ पर। नहीं ये तो करना पड़ेगा भाई, कहते हैं ना वक्त निकल जाने के बाद इंसान की निगाहें बदल जाती है, तो क्या बाउंड्री आने के साथ देखिए थोड़ा सा स्कोर बुक अप बदलता हुआ। 14 रन टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है। 40+ यांना आता ट्रॉफी प्रदान करूया। YB पाटील साहेब आपण यावं. चला 40+ मास्टर यावं, आपल्याला इथे ट्रॉफी देऊन इथे सन्मानित केलं जाईल. सामना जिंकलाय मला वाटतंय बोरकार संघानं. चला या सर्व 40+ यावं, आपल्याला इथे ट्रॉफी A1 जोडी यांच्या शुभ हस्ते अश्वित शेठ यांच्या शुभ हस्ते देऊया. यस बाबूशा. हमारे हेमंत दादा घर देखिए बात करेंगे, खूब मेहनत देखिए सभी का। कंचेश्वर व्हाइट का हिसाब देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ। पंद्रह रन बना है, लेकिन अभी भी एक बल्लेबाज है। चलिए स्क्रीन पर थोड़ा देखिए, यहाँ पर दिखा जा रहा है, यहाँ पर रिवर्स खेलने गए 15 रन। ये देखिए 40+ के खिलाड़ी चलते थोड़ा रॉकस्टार की तरफ देखिए, यहाँ पर लेजेंड ने देखिए अपना कीर्तिमान इतिहास है। यस विंदने 40+, माफ करा बोरकार 40+ यांना ही ट्रॉफी देऊन इथे आपण करताना विजय संपादन करत आहोत, आणि ही जबरदस्त फाईट पाहायला मिळाली। आमचे धीरज भाई मोकल रियानी इंटरप्राइजेस नावेकडे टॉस साठी कॅप्टन देखील उपस्थित झालेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी साई क्रिकेट संघ आपण देखील टॉस साठी यावं। तर इथे वैभव टाकी साहेब यावं, शिवसेनेचे दमदार नेतृत्व वैभव टाकी साहेब यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो या ठिकाणी आमची A1 जोडी संदीप शेठ आणि सुमित शेठ यावं, आपल्या शुभ हस्ते वैभव टाकी साहेबांचा यथोचित सन्मान करावा।
सम्मान देखिए चलता हुआ और उसके साथ साथ देखिए मुकाबले में देखिए पर क्या बढ़िया टाइमिंग देखिए लाजवाब 4 रन यहाँ पर आता हुआ और ये तो करना पड़ेगा रॉकस्टार के दिन जिंदगी में कुछ पाना है तो तरीका बदलो इरादा नहीं थोड़ा सा बल्लेबाज अपना सोच बदले हैं 4 रन आता हुआ चौके के साथ देखिए टीम का स्कोर 20 रन बना है और चलते खास देखिए सम्मान इस वक्त देखिए हमारे 40+ है लेजेंड देखिए स्कोर बात करेंगे 20 रन साल फुलों के गुलदस्ता के साथ देखिए यहाँ पर तर रितेश भाई घरात जासे हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांच्या वतीने देखील खंडोबा जासे संघासाठी शुभेच्छा आहेत अनेक मान्यवर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती पाहतो आणि मित्रांनो आज मेगा फायनल चला रियानी इंटरप्राइजेस नावेकाडी संघाचा कॅप्टन आलाय तर आम्ही प्रांजल एंड ध्रुवेश 11 साई टीमचे कॅप्टन यावं आपण टॉस करण्यासाठी चलिए यहाँ पर हर कप्तान को देखिए समय पर आना पड़ेगा देखिए आज बहुत सारा मैच है 11 मैच देखिए कवर करना 100 मुकाबला भी देखिए कवर किया गया रनों की बात करेंगे रन देखिए 20 रन बनाए तर सचिन एंटरप्राइजेसचे सर्वा सचिन शेठ पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 11,111 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय त्यांचा पुन्हा एकदा धाकटी जुई क्रिकेट संघ यांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो सचिन एंटरप्राइजेसचे सर्वा सचिन शेठ पाटील यांच्या वतीनं 11,111 रुपयाचं योगदान चलिए कमाल के देखिए यहाँ पर मुकाबला रनों की बात करेंगे देखिए रन से थोड़ा सा गति को बढ़ाने की कोशिश है लेकिन इस तैयार देखिए यहाँ पर गेंदबाज तीसरा ओवर लेकर आएंगे सुमित डोमाले देखिए तैयार से हो ये चलिए भाई और एक देखिए बढ़िया गेंद यहाँ पर आता हुआ और एक देखिए अच्छा गेंद यहाँ पर से और यही काम तो करना पड़ेगा कितना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे भाई यहाँ पर से मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं तैयार देखिए फिर से एक बार गेंदबाज है लंबी रन अप है और ये चलिए भाई यहाँ पर सुई छीट के भाई यहाँ पर आंखों में मोहब्बत है माथे पे पसीना है अरे जी भर कर लगाओ चौका छक्का क्योंकि ये मार्च का महीना है आंखों में में मोहब्बत है माथे पे पसीना है आज ही भरकर बल्लेबाजी कर तर विंदने ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य बीएम ठाकूर साहेब यांचं काही क्षणात या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल सचिन एंटरप्राइजेसचे सर्वा सचिन यशवंत शेठ पाटील यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 11,111 रुपयाचं योगदान लाभलंय त्यांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत चलिए आंखों में मोहब्बत है माथे पे पसीना है हाँ प्यार तुझे कर लूं भाई चाहत का महीना ये मार्च का महीना है भाई और असूली का महीना है यहाँ पर और रनों की बात करेंगे रन दिखे जाकर पहुंचा है 24 रन है और गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार से लंबी रन अप के साथ है और फिर से एक बार देखिए खिलना चाहते थे बड़ा हिट है और सिंगल आता हुआ देखिए रनों की बात करेंगे देखिए रन यहाँ पर 25 बना है सिंगल आता हुआ चौकी के बाद देखिए नहीं ये अच्छी सोच है बड़ा हिट आया उसके बाद देखिए सिंगल बल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो बल लड़ना सिखाता है बुद्धि आपको जीतना सिखाता है हवा में खीने लेकिन नो मैच लेने की बात करेंगे कैरी नहीं किया वर्ष तर याच दरम्यान आपण पाहू शकाल बाबूशा सन्माननीय आठगाव काँग्रेसचे अध्यक्ष बीएम ठाकूर साहेब कंटवली ग्रुप ग्रामपंचायत सदस्य विंदने यांचं काही क्षणाचं आगमन पाहायला मिळेल आणि तुम्ही या ठिकाणी पाहताय सन्माननीय संजय घरत साहेब आठगाव भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय साहेब आपलं राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज चषक धाकटी जुई या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत चलिए स्वागत 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 देखिए यहाँ पर से लेकिन से और रिवर्स देखिए लगातार यहाँ पर से रिवर्स का ज्यादा इस्तेमाल कर रहे हैं सीधी उंगली से देखिए घी नहीं निकलती तो रिवर्स लेकिन स्वराज पाटिल की बात करेंगे ना कंचल सर 18 रन बना चुके हैं यहाँ पर नजरें जम चुकी हैं लेकिन अच्छी गेंदबाजी सुमित की तारीफ करना चाहेंगे हर एक गेंद की कीमत होती है भाई और सुमित इसे अच्छे तरह से जानते हैं 26 पर 1 है लेकिन इस ओवर का देखिए अभी भी एक गेंद बचा है आखिरी गेंद अंतिम गेंद लेकिन देखते हैं स्वराज पाटिल क्या फिर से लेंगे मौका
हाँ मौका तो लिया लेकिन ओ ये देखिए भाई कैच तो नहीं बना लेकिन इस गेंद को रोका यहाँ पर। और जहाँ पर देखिए 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। 3 ओवर की समाप्ति के साथ साथ है और टीम का स्कोर के बाद करेंगे 27 रन बनाए। चलेंगे डीजे के पास वापस लौटेंगे 12 गेंद से। और तर बघा खंडोबा क्रिकेट क्लब झाशी यांचे कट्टर समर्थक महेश शेठ म्हात्रे साहेब, आनंद शेठ म्हात्रे साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रामकिशोर ठाकूर साहेब, विक्रांत म्हात्रे साहेब, सुहास म्हात्रे साहेब, संकेत म्हात्रे साहेब, शशिकांत म्हात्रे साहेब, सुनाथ म्हात्रे साहेब आणि विजय शेठ मडवी यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात। धन्यवाद। रनों की बात करेंगे। रन देखिए 27 पर 1 है और पहला 3 ओवर के लिए देखिए बात करेंगे 15 मिनट का देखिए समय गया है। 5 मिनट के अंदर से इस ओवर को कंप्लीट करना है देखिए जो 20 मिनट का समय दिया गया है। लेकिन बहुत बढ़िया देखिए समय पे चलते हुए गेंदबाज है सचिन स्मृति देखिए बात करेंगे खंडोबा झाशी टीम है। और इसके साथ देखिए बात करेंगे यहाँ पर प्रतीक 11 से सुरंग पड़ा टॉस आ रहे हैं। पहले बल्लेबाजी मिला है लेकिन अभी तक देखिए कांचन सर मुकाबला ऐसा चल रहा है ना यानी बैलेंस पूरी देखिए दोनों टीमों के लिए। लेकिन इस घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद की पैरों पर लगानी पड़ती है और वो काम करना पड़ेगा। यहाँ पर अमर देखिए गेंदबाजी में आते हुए देखिए आखिरी यहाँ पर 5 मिनट के आपको समय ओवर के लिए, क्योंकि यहाँ पर समय थोड़ा सा देखिए 1 मिनट 1.5 मिनट ठीक है लेकिन उससे ऊपर के समय जाता तो फिर एक फील्डर से अंदर लेना पड़ेगा। तैयार है गेंदबाज है और ये चले यहाँ पर चुके पूरी तरह से बल्लेबाज है। अंपायर को थोड़ा सा देखिए सबकी नजर से देख रहे थे या साथी खिलाड़ी से कुछ है रन ले या ना ले ये दुविधा में देखिए रह गए दोनों बल्लेबाज है। रन ढूंढना पड़ेगा भाई यहाँ पर कितना चांदनी रात में आईना देखना छोड़ दे। और यहाँ पर देखिए अंतिम 11 गेंद है भाई, यहाँ पर कितना रन बनाना है ये थोड़ा सोचना। और इसके लिए देखिए भाई रिवर्स खेला भाई, कहते ना आसमान की ऊंचाई की मत देखिए सिर्फ एक कबूतर उड़ाने के काम कीजिए। आपण नावेकाडी गावचे जावई बापू आहात आणि युट्यूबच्या माध्यमातून सन्माननीय प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्वा दीपक शेठ तांडेल साहेब आपल्याला पाहतायत आणि त्यांनी सांगितलंय जावईत आमचे आणि स्पर्धेचा आनंद घेत आहेत। अश्वित शेठ आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या वतीने देखील तुम्हाला शुभेच्छा दिल्यात। क्या बढ़िया देखिए रिवर्स के लिए यहाँ पर से और चौका लाई यहाँ पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 31 पर देखिए 1 और बड़ा हिट है। और फिर से देखिए रिवर्स एक बार आजमाए थे दोबारा यहाँ पर से लालच बनी है, कहते ना लालच चीज कभी कभी पूरी रहती है लेग पाई से रन आता हुआ। शशि मेहर सर देखिए बात करेंगे, दीपक सिंधे सर देखिए बात करेंगे, नीरज रनावत सर, गणेश भाविस्कर सर। बाबूशाह दीपक शेठ म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे एक प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे दमदार नेतृत्व, परंतु अश्वित थली साहेब अंबाजी वेररचे सर्वांनी उरण विधानसभा युवक सरचिटणीस काँग्रेस म्हणून ज्यांची आपण नियुक्ती पाहताय त्यांचं सहर्ष स्वागत। दीपक मोगल साहेब आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही। चलिए तैयार है और इस बार देखिए गेंद को खेला ऑन साइड पर मिडल गेट पर देखिए फील्डर से जब तक गेंद रोका जाता तब तक देखिए और एक सिंगल आता हुआ। लोग कहते हैं कि खेल से बड़ा कोई खिलाड़ी नहीं होता है, लेकिन जब बात लेजेंड की आ जाती है हमने देखा पिछले मैच में बड़े खिलाड़ी भी होते हैं भाई। 33 पर 1 है लेकिन अभी भी इस ओवर का देखिए 2 गेंद शेष है। तैयार देखिए गेंदबाज ओ बहुत बढ़िया देखिए उछाल था लेकिन थोड़ा बाहर वाइड देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ। धोनी हमेशा कहते हैं भाई तर बघा प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व दीपक शेठ तांडेल यांचे सुपुत्र सर्वेश दीपक शेठ तांडेल यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं या एवन जोडीच्या वतीनं आपलं इथे आणि आपल्या खऱ्या अर्थानं मेवणे परिवार जावे बापू आता आमचे अश्वित शेठ तली यांच्या वतीनं सर्वेश दीपक शेठ तांडेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। चलिए 34 पर 1 है लेकिन रॉकस्टार धोनी आज भी कहते हैं मुश्किलों से घबराना नहीं, यही सोचना कि पिक्चर अभी बाकी है, यही सोचना कि पिक्चर अभी बाकी है। फील्डर देखिए पॉइंट के ऊपर से लेकिन घुमा देखिए उसके बाद थर्ड मैन रखा गया था रिवर्स के लिए। 2 रन देखिए कंप्लीट तेजी से आते हुए ये तो बात चढ़ा टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 36 रन 4 ओवर कंप्लीट है। थोड़ा चलते हैं डीजे शांत हैं क्योंकि पिछली कुछ गेंदों से बड़ा हिट आया नहीं है, लेकिन अभी भी 6 गेंद बचा है। स्कोर 36 पर 1।
संगीत आपण ऐकलं स्क्रीनवरती आपण पाहता मित्रांनो अंबाजी वेअरहाऊसचे सर्व आणि तथा काँग्रेस सरचिटणीस या ठिकाणी आपण पाहताय ते म्हणजे अश्वित शेठ थली यांना त्यांच्या सोबत त्यांची एवन जोडी अर्थातच आमचे संदीप भाई आणि सुमित भाई पाटील यांना देखील आपण पाहताय सर्वेश दीपक शेठ तांडेल यांना देखील आपण पाहताय त्यांच्या समेत आमचे हेमंत भाई घरत आणि त्यांच्या समवेत आपण या ठिकाणी पाहताय आमचे विशालभाई पाटील यांना स्क्रीनवरती पाहताय आमचे रोशन डाकी साहेब असतील विद्यमान सरपंच त्यांच्या समेत आपण पाहतो मच्छिंद्र रोशन डाकी साहेब आणि त्यांच्या समेत वैभव डाकी साहेब शिवसेनेचे दमदार नेतृत्व आणि संदीपभाई त्यांच्या समेत आपण या ठिकाणी पाहतो आमचे संजय शेठ घरत साहेब यांना देखील आपण या ठिकाणी पाहतो आमचे दीपक मोकल साहेब यांना देखील पाहतो सर्व दिग्गज या ठिकाणी या व्यासपीठावरती आपला मनमुराद आनंद घेत असताना स्पर्धेचा चलिए मजा आएगा भाई। यहाँ पर संजू वाला इनिंग यहाँ पर देखने को मिलता हुआ स्वराज पाटिल का, लेकिन उनका तैयार है यहाँ पर। और ये चलिए यही तो बात किया था भाई, संजू वाला इनिंग देखने को मिलता हुआ। ऊंचाई ली है लेकिन देखते लंबाई, हाँ भाई लंबाई भी क्लियर कर ली भाई यहाँ पर। तुम मुझे अच्छे लगते हो और बल्लेबाजी में संजू लगते हो। बल्लेबाजी में संजू लगते हो। संजू देखिए स्ट्रेट सीधा खेलना पसंद करते हैं। फिर से एक बार खींचा भाई यहाँ पर, और एक देखिए 1 बाउंस 4 रन आता हुआ यहाँ पर। ओमकार का आप देखिए यहाँ पर चलता हुआ जय जयकार। क्या बात है सुनील दादा, देखिए देख सकते हैं उनके साथ देखिए हमारे सुमित दादा, संदीप दादा और आयोजन करता हूं। देखिए 46 पर 1 है, क्या बढ़िया। देखिए ओमकार देखिए आखिरी समय में बल्ले का घेर बदले, थोड़ा सा मन बनाए भाई यहाँ पर, मन बदले हैं और 46 रन बना था। लेकिन यहाँ पर देखिए एक सिंगल और आता हुआ और टीम का उसको देखिए जाकर पहुंचता 47। बहुत बढ़िया। देखिए अब का टर्च हाँ जवाब देखिए प्रवीण थोड़ा इनके ऊपर देखिए, प्रवीण घरत देखिए गेंदबाजी में हमारे रॉकस्टार देखिए प्रवीण गायकर सर, बहुत बढ़िया। ऐसा ये नाम ही देखिए बात करेंगे, अपनी पहचान अपनी छाप है। लेकिन स्कोर की बात करेंगे स्वराज पाटिल के 18 गेंद पर 25 पर बल्लेबाजी कर रहे हैं। टीम का स्कोर 47 है, लेकिन अभी भी इनका 3 गेंद बचा है। आखिरी 3 गेंद जड़ में रखते हुए अच्छा सोच यहाँ पर है कि यहाँ पर डॉन के सामने मान जाए या उससे दूर हो जाए, और वही काम कर रहे हैं यहाँ पर। थोड़ा बचने का कोशिश होता हुआ, लेकिन ओमकार ने जो गियर बदला है कांचन सर पिछली 2-3 गेंदों में। तर बाबूशाह स्पर्धेचा आनंद घेत असताना रायगड कबड्डी पट्टू बोक्कडविरा गावचा रायगडचा कोहिनूर, रायगडचा टायगर कबड्डी क्षेत्रामध्ये ज्यांनी एकाच रेड मध्ये 7ही खेळाडूंना एकाच जमामध्ये ऑल आउट करणारा एकच बादशाह असा एकमेव तो म्हणजेच आमचे बोकडविराचे कबड्डी पट्टू भारतदादा पाटील यांचं आगमन झालंय साहेब यावं, आणि त्यांचे बिग फॅन ओमकार घरत हे देखील या ठिकाणी आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत। दो बल्लेबाज आउट हैं और विंद ने कहा देखिए इस पहचान अपनी देखिए शान है। और कांचन सर कहते हैं ना माँ बाप तो आपके नाम रख लेते हैं, लेकिन आप पहचान बनाने आपके काम है। और हमारे सुमित दादा देखिए संदीप दादा पूरी देखिए मैनेजमेंट है, और कांचन दादा आपकी भी काफी मेहनत है। लेकिन चलेंगे वो मेहनत देखिए गेंदबाज भी डालती हुई और कुछ बल्लेबाजी के चाहेंगे। अंतिम गेंद है भाई, कम से कम अर्धे शतक के ऊपर पहुंचे, बड़ा हिट खेलना चाहेंगे या बचाने की यहाँ पर कोशिश करेंगे। कुंडी मत खटखटाना सरनाटा है जमाना, हो सके तो एक बड़ा हिट है। ओ हो ये देखिए भाई कुंडी मत खटखटाना सरनाटा है जमाना, हो सके तो एक छक्का लगाना, और ये बड़ा देखिए छक्का और बैटिंग टोटल 55।
पण इथे टॉस साठी आमंत्रित करूया. त्यापूर्वी संदेश पाटील साहेब दिगुडे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांच्या समेत घासे ब्रदर्स दमदार नाईट स्पर्धा पाहतो ते नितेश घासे साहेब मोठी जुई यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले. साहेब यावं हे वन जोडी सुमित शेठ पाटील आणि संदीप शेठ पाटील यांच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तत्पूर्वी आपण टॉस करूया. टॉस करण्यासाठी मी अंबाजी वेअर हाऊसचे सर्व तथा उरण विधानसभा युवक सरचिटणीस काँग्रेस अश्वित शेठ थली यावं आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. अश्वित शेठ यावं. 12 सरकार अंबाजी वेअर हाऊस अश्वित शेठ यावं आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. मी साई आणि रियानी एंटरप्राइजेस 11 नावेखाडी या दोन संघांमध्ये आपण टॉस करत आहोत. यावं 12 सरकार अंबाजी वेअर हाऊसचे सर्व आणि उरण विधानसभा युवक सरचिटणीस काँग्रेस. आज बघा मेवण्यांच्या शुभ हस्ते जावे आपण शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करणार आहोत. ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5555 रुपयाचं आम्हाला योगदान दिलंय. 5 ओव्हर 5 गोलंदाज. चलिए 55 रन बनाए हैं, जीत के लिए 56 की जरूरत है. रोशन सर वापस देखिए फिर से एक बार जुड़ते हुए और चलते टॉस बॉक्स की तरफ है. चला या आपण छापाकाटा करूया. अश्वित शेठ यांच्या शुभ हस्ते हेड सीसी कॉल कॅप्टन धीरज भाई मुकल हेड्स रिहानी एंटरप्राइजेस नावेकाळी संघ टॉस जिंकला. प्रथमतः अभिनंदन. आज नावे चा दूरचा प्रवास करून आज इथे आलात या स्पर्धेमध्ये आल्यानंतर स्पर्धा कशी वाटली आमची A1 जोडी संदीप शेठ आणि सुमित शेठ यांची. स्पर्धा अतिशय सुंदर आहे. मागच्या वर्षी पण आम्ही या टुर्नामेंटमध्ये खेळलेलो, सेकंड राऊंडला लॉस झालेलो. धीरज भाई एकेकाल वेल तुझी फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली की एका ओव्हरमध्ये 32 धाब्यांची गरज असताना तो सामना तुम्ही जिंकवला होता आणि भरपूर प्रतीक्षेनंतर आज इनॅक्शन मध्ये याचा कॅप्टन म्हणून ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. काय सांगाल टीम बॅलन्स आणि सध्या टीमचा प्रवास? नक्कीच आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि तशा प्रकारे खेळू. आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन अतिशय सुंदर आहे. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील या ठिकाणी. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो ज्यांनी वेलात वेल काढून खऱ्या अर्थानं जवळजवळ एक इनिंग देखील आपल्या डोळ्याने ज्यांनी पाहिली असे युवा उद्योजक विंदने 12 सरकार अर्थातच अंबाजी वेअर हाऊसचे सर्व आणि उरण विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस या ठिकाणी आपण अश्वित शेठ थली यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन A1 जोडीच्या माध्यमातून आपण इथे अश्वित शेठ थली यांचा इथे सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा इथे गौरव करण्यात येत आहे. आज आपण पाहत आहे अश्वित शेठ थली उरण विधानसभा सरचिटणीस काँग्रेस यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 5555 रुपयाचं योगदान दिलं गेलंय आणि 555 नंतर काँग्रेसचा पंजा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकाल आडगाव भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी दमदार नेतृत्व सन्माननीय संजय घरे साहेब या झालं ना BM ठाकूर साहेब यांचं काही क्षणातच या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि जाऊया कॉमेडी बॉक्स मध्ये ओव्हर टू रोशन पाटील तारा का सितारा. धन्यवाद रॉकस्टार. धन्यवाद बाबूशाह. त्याचबरोबर म्हणजे दशरथ पाटील सरांचा आवाज तुम्ही आज कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकताय. पहिल्या सदरामध्ये बॅटिंग करत असताना प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाने धावा केल्या. खरं तर 55 आता 56 धावांचा पाठलाग करायचा या इनिंगमध्ये. सचिन स्मृती खंडोबा जासई या टीमला. सचिन म्हटलं की सचिन ठाकूर छोट्या त्यांची आठवण करून देणारा हे नाव आहे आणि त्याच्या नावानं मात्र आज संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. बेस्ट ऑफ लक आपण देऊया दोन्ही टीमला आणि जाऊया मॅचच्या दिशेने. चला टीम मॉडेल लगेच फिल्डिंग लावून घ्या. आपण शॉर्ट टीम मीटिंग विनंती राहील या ठिकाणी सुरुंगपाडा संघाच्या सर्व खेळाडूंना संघ नायकाला सामना आपण चालू करायचा आहे. सर्वेश दीपकशेठ तांडेल यांच्या वतीने प्रवीण गायकर यांच्यासाठी 1000 पारितोषिक आलंय. दीपकशेठ तांडेल म्हटलं की सातत्याने प्रवीण गायकर यांच्या वतीने प्रेम राहिलं आणि त्यांच्या वतीने 1000 पारितोषिक आलंय. सगदर प्रवीण गायकर यांना आमचे रॉकस्टार कॉमेंटेटर त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आदरणीय BM ठाकूर साहेबांचं आगमन त्यांना विनंती असेल या मंचावर आपलं स्वागत. आडगाव काँग्रेस अध्यक्ष. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल आडगाव काँग्रेसचे अध्यक्ष तथा कंटवली गावचे आणि विंदने ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य BM ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आपण शुभागमन पाहताय आणि त्यांच्या समवेत त्यांचे नातू देखील त्यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित झालेत.
त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. बघा आडगाव काँग्रेसच्या अध्यक्ष आणि विंदने ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय BM ठाकूर साहेब कंटवली यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समेत त्यांचे लाडके सुपुत्र देखील या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेत. बघा वडिलांचा ड्रेस सेम आणि मुलाचा देखील ड्रेस कोड सेम आपण या ठिकाणी पाहतो. पापा कहते बेटा बडा नाम करेगा आणि आज BM ठाकूर साहेब यांच्या सोबत त्यांचे सुपुत्र देखील या ठिकाणी उपस्थित झाले. छोटे BM ठाकूर साहेब म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. यावं BM ठाकूर साहेब आडगाव काँग्रेसचे अध्यक्ष. आणि बघा आपली भारतीय संस्कृती मित्रांनो आल्या आल्या गणपती बाप्पाचं या ठिकाणी नमन करत असताना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करत असताना BM ठाकूर साहेबांना आपण या व्यासपीठावरती पाहतो. साहेब यावा. दीपक शेठ आहेत आपल्या सभेत, आपले अतिशय जवळचे मित्र आणि या ठिकाणी BM ठाकूर साहेब कंटवली काँग्रेस आडगाव अध्यक्ष सदस्य विद्यमान ग्रामपंचायत विंदने आपलं सहर्ष स्वागत. पाहुण्यांचं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. पुन्हा एकदा आपण जाऊया मागच्या दिशेने. 56चा पाठलाग करायचा. मागच्या सत्रामध्ये प्रत्येकी ओव्हर मागे 11च्या सरासरीने 55 आल्या. आता 11.20च्या सरासरीने 56चा पाठलाग करायचा. अब तक 56. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये त्या ठिकाणी गोलंदाजीतील ओमकार तांडेल आणि त्यांच्या समोर स्टॅकिंग एंडला खेळाडू आपण पाहता करण म्हात्रे आणि विनीत म्हात्रे. बघा 20 मिनिटाचा अवधी असेल पहिल्या 4 षटकांसाठी आणि बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं समाप्त करायचे आहेत. अन्यथा एक अतिरिक्त फिल्डर लास्ट ओव्हरमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. गणेश बाविस्कर शशी मेहर आपण त्यांना पाहत आहे मैदानामध्ये मॅच ऑफिसरची भूमिका साकारत असताना पहिल्या ओव्हरसाठी बोरकार विलेज एंड कडून पहिलं षटक ओमकार घेऊन आला आणि समोर करणला आपण पाहता स्टॅकिंग एंडला. पहिला बॉल तेच सरा टाकलाय. नो बॉल कॉल. बघा सुरुवातच खराब झाली ओव्हर स्टेपिंग, त्यामुळे हा नो बॉल पंचाने घोषित केलाय. एक पाऊल पुढे त्या ठिकाणी टाकत असताना पॉपिंग क्रीजचा. तर रोशन आपण या ठिकाणी पाहताय युवा नेता भारतीय जनता पार्टी आणि उद्योजक खोपटे देवेंद्र पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत समीर पाटील साहेब भारतीय जनता पार्टी युवा नेतृत्व आणि त्यांच्या समेत सूरज पाटील साहेब युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टी. यावं त्रिवेणी संगम देवेंद्र पाटील साहेब समीर पाटील साहेब आणि सूरज पाटील साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. फ्रीडचा बॉल आणि समोर करणला आपण पाहता फ्रीडच्या बॉलसाठी लेंथ बॉल टाकलाय. प्रॉपर कनेक्शन नाहीये आणि ते मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगकडे 1 रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू अकाउंट ओपन झालं करणचं. धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 2. 29 मध्ये 54चा पाठलाग त्या ठिकाणी करायचा. जास्त टीमला तर एका बाजूला या धावा डिपेंड करतात तर सुरुंगपाडा या संघाला अखेरच्या अंतर्गत ही 2 गावं आहेत आणि 2 गावांमधले हे 2 संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळतात. निमित्त आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी पर्व 3. आदरणीय सुमित शेठ आदरणीय संदीप शेठ यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहताय A1 जोडीच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. क्या बात है. स्लॉग इट. व्हॉट अ शॉट. अतिथी मंचाला किंबहुना महाराजांना अभिवादन करणारा हा लांबलचक फटका पाहिला विनीतचा 6 धावा षटकार. रोशन विनीत हा फलंदाज जर आपण पाहिलात ना तर खरं तर हरेश रसाल चिरले यांच्या गळ्यातील अगदी टाईट फलंदाज म्हणून ज्यांची ओळख. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल देवानंद पाटील साहेब विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत सदस्य खोपटे यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांच्या समवेत देवेंद्र पाटील साहेब युवा नेता भारतीय जनता पार्टी उद्योजक खोपटे समीर पाटील साहेब सूरज पाटील साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. बॅकफुटला आले आणि त्यानंतर स्लॉग हिट करत असताना प्रॉपर रडार मध्ये हा बॉल आला. त्याचमुळे आपण पाहिलं बरोबर मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर आपण पाहता त्याला अभिवादन करताना हा फटका. 6 धावा षटकार मिळाल्या. या ठिकाणी विनीतच्या बॅटमधून जास्तही टीमला सध्या 8 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवातीलाच आक्रमण करत असताना वन्स अगेन याही वेळेला फोर्सेबल फटका. एक्सा कव्हरला आपिश कव्हर नाही बॉल चाललाय गोळीच्या वेगाने सीमा पार. रन्स मधील 4 चौकार. रोशन A1 जोडीचं संगीत आपण ऐकलं. संदीप भाई आणि सुमित भाई यांचं. खंडोबा संघाच्या जासई संघाच्या कोणत्याही फलंदाजाने षटकार हॅट्रिक जर मारली तर विद्यमान ग्रामपंचायत फॉट्री ग्रामपंचायत सदस्य आनंद शेठ म्हात्रे यांच्या वतीनं आणि विजय शेठ मडवी यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त फटका आपण पाहिला विनीतच्या माध्यमातून. आता स्विच करायचा प्रयत्न केला. रिव्हर्स अटेम्प्ट केला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. त्या ठिकाणी फिल्डर थोडेसे फंबल झाले. त्याचा फायदा घेत असताना सिंगल मिळाली.
खरं तर विनीतचा हँड अँड कॉर्डिनेशन बॅट स्विंग अफलातून आहे, त्याचमुळे त्याला मोठे फटके एक्झिक्यूट करताना आपण पाहिलं. त्याच्या रडारमध्ये जर का एखादा बॉल आला तर नक्कीच सीमापार जातोय आणि त्यानंतर चौकार देखील पाहिला, फोर्सेबल एक्स्ट्रा कव्हरला, तदनंतर रिव्हर्सचा फटका सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण लागताना पाहता तब्बल बिनबाद 13 अशी ही धावसंख्या धावफलकावरती आहे. UTC लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट पहिल्यांदा आपल्या परिसरामध्ये चॅनल सध्या कार्यरत आहे. चांगलं ब्रॉडकास्टिंग आपण त्यांचं पाहिलं, ग्राफिक्स चांगलं, इंटरनॅशनल स्कोअर कार्ड आणि उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. मनोज मडवी वाकनच्या बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा कटचा प्रयत्न, धीम्या गतीचा बॉल हलकासा डाऊन झाला त्या ठिकाणी चेंडू आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. बॅट बॉलला स्लॅश करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज करणने, चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने आपण पाहिला हा डॉट निर्धाव चेंडू. पहिल्या 5 मध्ये 13 आल्या, ज्या ठिकाणी 56चा पाठलाग करायचा, त्यामुळे सुरुवात चांगली झाली असं म्हणायला हरकत नाहीये. प्रतिषेधक 11.20 हा रिक्वायर रेट होता, करंट रन रेट आता वाढलाय. फुल टॉस बॉल टाकलाय कवसला, लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी जज करतात, उंची गेली आहे, बॉलने उंची घेतली, अंतर कमी कापला आणि इथे मात्र शत्रक्षकडून मिस्टेक झाली आणि त्याचा फायदा, नशिबाचा चौकार. दैवदत्त आणि कर्मनेता अशी एक म्हण आहे, सोपा झेल सोडला, जीवनदान फलंदाजाला मिळाला आणि त्याहीपेक्षा महत्वाच्या 4 धावा मिळाल्या जासे टीमला. फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि अम्ब्रेला टाईप फिल्डिंग या ठिकाणी लावण्यात आली. फलंदाज विनीतसाठी सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्क मध्ये आतिश, नवोदित खेळाडू आहेत आतिश, यंग टॅलेंट, त्याच्यावरती विश्वास दाखवला सेकंड ओव्हर मध्ये. चला जास्त पण वेळ घ्यायचा नाही, फिल्डिंगची सजावट लगेच लावून घ्या, वेळ जास्त घ्यायचा नाही. सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली. आतिश बॉलिंग मार्क मध्ये असतील त्या ठिकाणी. बघा स्वराजात नेम मिस्टेक, स्वराज पाटील सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्क मध्ये पण त्यांना येताना पाहत आहे. समोर विनीत ज्याने एक षटकार मारला होता पहिल्या ओव्हरमध्ये, स्लॉग हिटचा मंचाला अभिवादन करताना महाराजांच्या अगदी पायाशी चरणाचे नतमस्तक होणारा चेंडू आपण पाहिला आणि यावेळेला तोच विनीत स्टॅकिंग एंडला आहेत. जास्तही गावचा हा खेळाडू, त्यांच्या बरोबरने सुरुंगपाडा टीमला आपण पाहता. चला फिल्डिंग मध्ये अतिशय वेळ घेता प्लीज, आज शेवटची रात्र आहे त्यामुळे सर्व संघांना मी सूचित करतो थोडंसं लक्ष द्या, वेळेचं महत्व आपण घ्या, जाणून घ्या आणि आम्हाला सहकार्य करा. बघा खरं तर आता सूचना, स्ट्रिक्ट वॉर्निंग आमच्या आयोजकांकडून आली, जर का इथून पुढे जर का अधिकचा वेळ घेतला पंच, आपण त्यांना डायरेक्ट पेनल्टी घोषित करा. सूचना असेल आमच्या ऑफिशियलना, तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी इथे मात्र निर्णय देतो. रोशन, पंचांच्या निदर्शनात जर आलं तर ते एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपण डायरेक्ट घेऊ शकता. भरपूर वेळ घेता आपण प्लीज, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. आज शेवटची रात्र अतिशय महत्वाची आहे. ओव्हर द विकेट, जागेवरून इनसाइड आउट, कवसला उंची घेतली, अंतर कापेल का, फिल्डर आहेत आणि अखेरकार सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला. एका क्षणाला असं वाटलं बॉल जाईल बाहेर, परंतु झेल टिपला, पहिला विकेट मिळाला सुरुंगपाडा संघाला. खेळाडू बाद झाले विनीत. शुभागमन होत असताना देवानंद पाटील साहेब, विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत खोपटे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खोपटे, सूरज पाटील साहेब, समीर पाटील साहेब आणि देवेश पाटील साहेब, युवा नेता भाजपा, यावा आपलं सहर्ष स्वागत. देवेन भाई यांचं सहर्ष स्वागत. खातर 190 उडण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय महेशजी बालदी साहेबांचे अगदी जवळचे सहकारी आहेत, त्यांचं वेलकम, हार्दिक स्वागत आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करूया.
पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये आता नवीन फलंदाज मैदानाकडे स्वतः 40+ प्रवीण गरत पिक केल्या बॉलला ऑन साइडला फ्री होम डिलिव्हरी, लॉंग ऑनच्या हातामध्ये झेल देऊन आल्या पावली माघारी परतावं लागेल प्रवीण गरत या फलंदाजाला. 1 मोर विकेट डाऊन, दुसरा धक्का टीम जासईला. दुनिया म्हणते आमच्या भाईला साऱ्यांचा चाहता झाला. देवानंद पाटील साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खोपटे आणि त्यांच्या समेत देवेंद्र पाटील साहेब युवा नेता भारतीय जनता पार्टी आणि समीर पाटील साहेब आणि सूरज पाटील साहेब त्यांच्या सर्व मित्र परिवाराचा आम्ही A1 जोडी 888 आणि 888 सरकार संदीप भाई पाटील आणि सुमित भाई पाटील यांच्या वतीनं राजा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 धाकटी जुई या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सलग 2 विकेट स्वराज पाटीलने आता या ओव्हरमध्ये राज केलाय जासई संघावरती, कारण सलग 2 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आलेल्या आहेत. जर का पुढच्या बॉलला विकेट मिळाला तर मात्र विकेट हॅट्रिक तुम्हाला पूर्ण तर बघा या ठिकाणी आपण पाहताय खऱ्या अर्थानं पहिल्या फेरीतील रोशन हा दुसरा सामना, याच्यानंतर तिसरा सामना नावेखाडी विरुद्ध साई यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर एक अंतिम सामना पाहायला मिळेल. फ्रेश सर्व सामने आपण या ठिकाणी पाहतो. आज मेगा फायनलच्या दिवशी व्यासपीठावरती A1 जोडी सुमित भाई आणि संदीप भाई यांच्यावरती असणारा प्रेम आणि अनेक दिग्गज नेते मंडळी आपण स्क्रीनवरती आपल्या पाहताय वेलात वेल काढून उपस्थित झालेत. आप ट्रैकर की बॉल चालाकी का इस्तेमाल किया था लेकिन बैकफुट पॉइंट में फील्डर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और 1 रनों के साथ रोशन रन संख्या आगे बढ़ती हुई स्कोर कार्ड के ऊपर 19 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर. रोशन मैच काफी जबरदस्त होगा दोनों भी टीमों के बीच में, हालांकि लड़ रही है जी जान से दोनों भी टीमें. अतिशय मोठा सामना असेल कधी आजच्या रात्रीमधला जासई आणि सुरुंगपाडा या 2 टीमच्या दरम्यान. स्वराजचं कौतुक करावं लागेल, चांगलं कमबॅक शफल झाले डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, तन्मय ठाकूरचं आक्रमण उंची घेतली आहे परंतु अंतर कमी कापलं डीप मध्ये, कदाचित झेल टिपलं की काय. आणि बघा कॉन्फिडन्स सांगतो फिल्डरचा की खेळाडू झेल बाद आहे. क्या बात आहे, कॅचेस विन द मॅचेस. आणखीन एक विकेट या ओव्हर मध्ये, तिसरा धक्का बसतो टीम जासईला. आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विंदने ग्रुप ग्रामपंचायत आणि त्यांच्या समेत अतुल शेठ ठाकूर भारतीय जनता पार्टी युवा नेतृत्व बोरकार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. यावं आपलं सहर्ष स्वागत. स्क्रीनवरती आपण पाहता एखाद्या मैदानाचा हा ड्रोन व्ह्यू अप्रतिम, क्या बात आहे. बघा इंटरनॅशनल मैदानासारखा लुक तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. फ्लड लाईट, मंडप डेकोरेशन आणि हा 30 सर्कल बरोबर अंडाकृती आहे. आउटफील्ड चांगली आहे, मंच चांगला आणि प्रेक्षकांची गर्दी देखील तेवढीच आहे. बर्ड आय व्ह्यू तुम्ही पाहता या ठिकाणी UTCच्या माध्यमातून हे चित्रण केलं गेलं. क्षणचित्र विहंगम दृश्य तुमच्या स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहता. आपण सध्या आहोत धाकटीजुई नगरीमध्ये, परंतु हा क्षण पाहताना असं वाटतं की एखाद्या इंटरनॅशनल मैदानामध्ये जणू आपण आहोत. असं तर हे क्षणचित्र तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं विशेष कौतुक करेल UTCच्या संपूर्ण टीमचं. ड्रोनच्या माध्यमातून खूप चांगलं त्याने या ठिकाणी चित्रण केलं, त्यांचं विशेष कौतुक आम्ही या ठिकाणी करत आहोत. ओव्हर पिच लॉफ केला बॉलला ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये खेळत असताना सिंगल या ठिकाणी घेतली आणि या सिंगलच्या मदतीने दुसरं दशक पूर्ण झालं. 20वा धाव फलकामध्ये अजूनही 36ची गरज आहे येणाऱ्या 17 बॉलमध्ये. रोशन या स्पर्धेचे आयोजक सोमनाथ भाई असतील, ऍडव्होकेट दीपक घरत साहेब, वर्षिकेतू घरत साहेब, हेमंत घरत साहेब, मयूर पाटील साहेब, फ्रीडम 11 धाकटीजुई, MMV धाकटीजुई, सिद्धिविनायक धाकटीजुई आणि A1 जोडी FCD 4 कॉर्नर डेव्हलपर्स वी मेक फ्युचर
888 सरकार, सुमितभाई आणि संदीपभाई यांचं दमदार योगदान. नेक्स्ट बॉल लॉफ केला, बॉलला उंची घेतली, परत एक वेळा क्षेत्ररक्षक झेल खाली आहेत आणि अजून एक धक्का. चौथा खेळाडू या मॅच मध्ये सरळ आपण पाहिला झेलबाद होताना पाहायला मिळाला. एलिव्हेशन जरूर मिळालं परंतु अंतर कमी कापलं आशिषच्या फटक्याने. झेलबाद झाले आशिष. तिसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर. तर इथे आपण नितेश घाचे साहेब मोठीजुई यांचा सन्मान करूया. नितेश घाचे साहेब यावं. मी संदीपभाई आणि सुमितभाई एवन जोडी यांना विनंती करतो. अगदी जिवलग जीवाचे मैत्र आपण या ठिकाणी पाहताय नितीनभाई घासे यांचा सन्मान आपण बघा. नितेश घाचे साहेब चेहऱ्यावरती स्माईल. रस्ती दुनियातील राजा माणूस कांचन एवन जोडीचे परम मित्र या ठिकाणी नितेश भाई घासे यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. यस रोशन. खरं तर आपण पाहताय सामना अतिशय थोडासा कठीण होत चालला बघा. 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे प्रक्षेपण 6 विंडोज तुमच्या स्क्रीनवरती आहेत. उत्तम काम या ठिकाणी युटीसीच्या माध्यमातून केलं जातं. 6 कॅमेरा सध्या कार्यरत आहेत आणि संपूर्ण गॅलरीज तुम्ही पाहता तुमच्या स्क्रीनवरती. एकाच स्क्रीनवरती या 6 विंडोज तुम्हाला पाहायला मिळतील. फ्रंट बॅक दोन्ही साईडला खरं आपण फ्रंट बॅक कॅमेरा, एका बाजूला साईड अँगल आहे. स्टेजमध्ये कॅमेरा लावला एक्स्ट्रा. ड्रोन कॅमेरा आपण पाहिला. असे बरेचसे अँगलमध्ये मात्र या स्पर्धेत चित्रीकरण करत असताना युटीसीची संपूर्ण टीम त्यांचं विशेष कौतुक या ठिकाणी आपण करू. या परिसरामध्ये पहिल्यांदा आपण पाहताय या चॅनलला मनोज मडवी आणि त्यांच्या समवेत शैलेश भोईर मोठा गाव. फुल टॉस बॉल फिरून मारलाय नटरंग स्टाईलने. बीमर +6. आता या सामन्याला कराटे देणारा हा क्षण. 7 धावा मिळतील बॅटिंग करताना टीम जासईला.
केलंय बघा, तिसऱ्या पंचाने चेक केलं, आयोजक देखील या ठिकाणी होते, त्यामुळे आता निर्णय दिला त्यांनी, नॉट आउट, रन कंप्लीट, 1+1. आता सामना चालू करा प्लीज. फ्रीट कंपल्सरी, यस फ्रीट कंपल्सरी. हा खरं तर पुन्हा राहील या ठिकाणी. 2 धावा मागच्या बॉलवरती मिळाल्या. आता मोमेंटम शिफ्ट झाला पुन्हा एकदा जासई संघाकडे. 29 धावा धाव फलकावरती 56चा पाठलाग करत असताना अजूनही 27ची गरज आहे. नेक्स्ट बॉल फ्रीडचा खेचून मारलाय, स्लॉग हिट केला बॉलला ऑन साइड मध्ये, गॅप मधून 2 फिल्डरच्या मधून बॉल झालाय फरार. रन्स मिळतील 4. फ्रीड बॉल होते आलाय खणखणीत चौकार. वरती आहेत बघा. 1 बॉल मध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. सर्वात महागडा स्पेल राहील या स्पर्धेतला. संपूर्णपणे ड्रोनचं चित्रीकरण आपण या स्पर्धेचं पाहता. शेवटच्या रात्रीमध्ये आठवणी कायमस्वरूपी आम्हा सर्वांच्या कदर हृदयामध्ये राहतील या स्पर्धेच्या. पुन्हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी, फक्त दिशा दिली, चिप केला बॉलला, कवचला फिल्डर. जास्तीचे एफर्ट्स लावले कदाचित क्षेत्ररक्षकाने. हा झेल थोडा सोपा होता, त्याला खतर कठीण बनवला असं म्हणायला हरकत नाहीये. बघा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, बॉलचा रिप्ले टेलिकास्ट पाहिला. बाहेरचा बॉल फुल टॉस, त्याला फक्त खरं तर कॉपी बुक स्टाईलने दिशा दिली. कवचला असलेला फिल्डर धावत पुढे आला आणि लास्ट मोमेंटला त्याने झेप लगावली होती, त्यामुळे बॉल जमिनीला दान झाला. तिथे मात्र जीवनदान मिळालं. फलंदाजाला 1 रन मिळाली. जासई टीमला 34. 34ला 4, 2.4 चेंडूला समाप्ती. धावसंख्या धावफलकाची 14 बॉल आता 22 समीकरण. स्टेप आउट झाले. याही बॉलला पिक केला, उंची घेतले, अंतर कमी कापलं. फिल्डर लॉंग ऑफचा झेल खाली आलाय आणि आणखीन एक खेळाडू झेलबाद. 5 खेळाडू बाद झाले आणि 5ही खेळाडू झेलबादच्या स्वरूपात बाद झाले. आणखीन एक धक्का बसतोय टीम जासईला. त्यांचाही नामोल्लेख आपण या गीतामध्ये ऐकताय. आणि बघा मॅच आता अतिशय रफ अँड टफ होत चालली आहे. 5 खेळाडू बाद झाले, जवळजवळ अर्धा संघ गारद झाला. बजाबाई खरं तर आता 13 बॉलमध्ये 22चं समीकरण या मॅच मध्ये आहे. 13 चेंडूमध्ये 22 हा बॉल निर्णायक आहे. बघा हा खरं तर बॅक अँगल आहे आणि तोही ड्रोनचा आहे. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल, जणू काही इंटरनॅशनल मैदानामध्ये मॅच चालू आहे असा फील तुम्हाला येईल या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट, पुन्हा फुल टॉस टाकला हलक्या हाताने केत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह, डीप मधून लॉंग ऑनचा फिल्डर धावत पुढे आलाय. एकच सिंगल या बॉलवरती मिळेल. हे षटक राहिलं इव्हेंटफुल, कारण पहिल्या बॉलला 13 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. कधी या षटकामध्ये आदित्यने त्यानंतर त्याचं कमबॅक. आता येणारे 12 बॉल विजयासाठी जासई संघासमोर 21 समीकरण. तर 12 बॉल आणि 21 धावेची गरज तत्पूर्वी आपण इथे सन्मान करूया काँग्रेसचे आडगाव अध्यक्ष तथा सदस्य ग्रुप ग्रामपंचायत विंदने आणि कंटवली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक BM ठाकूर साहेब यांचा सन्मान. पाणी घेऊन जा मैदानावरती. BM शेख ठाकूर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांच्या समेत त्यांचे सुपुत्र यश ठाकूर यांचा देखील इथे शुभ सन्मान A1 जोडीच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. बघा वडिलांचा ड्रेस कोड आणि मुलाचा देखील ड्रेस कोड अतिशय सेम टू सेम आपण या ठिकाणी पाहताय. आडगाव काँग्रेसचे अध्यक्ष तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विंदने आणि कंटवली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक BM ठाकूर साहेब आणि त्यांचे सुपुत्र यश ठाकूर यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी पाहतो. तर काँग्रेसचे आडगाव अध्यक्ष BM ठाकूर साहेबांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी पाहिलात आणि त्यांच्या समेत त्यांचे सुपुत्र यश ठाकूर यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने पाहिलात. ठीक आहे.
पार्किंग एरिया मैदानाच्या बाहेर आणि त्याचबरोबरने बॅरिकेडच्या बाहेर असलेले आमचे सर्व क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत असताना मला वाटतं स्पर्धा म्हटली की स्पर्धेचा मानबिंदू केंद्रबिंदू जर कोण असेल तर ते आमचे प्रेक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेताना सर्व स्टॉल व्यावसायिक मैदानाच्या चहूबाजूला त्यांनाही खरं आपण देऊया शुभेच्छा त्यांचा व्यवसाय. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल काँग्रेसचे आडगाव अध्यक्ष BM ठाकूर साहेब कंटवली आणि सदस्य ग्रुप ग्रामपंचायत विंदने यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचा पुन्हा एकदा धाकटी जुई चषकच्या आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 आपल्या धाकटी जुईच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आणि आभार. 12-21 प्रवीण तर आकड्यांचा खेळ 2 आणि 1 पुढे मागे गेलं तर नक्कीच 21-12 होतात आणि बरोबर 12-21चा समीकरण हा खेळाडू कक्ष आहे ज्या ठिकाणी जासेचे खेळाडू चिंतेमध्ये थोडेसे चिंतनग्रस्त झालेले आहेत कारण त्यांचे विकेट गमावले टोटल 5. अर्धा संघ गार झाला आता बरोबर अगदी तळातले खेळाडू मैदानामध्ये त्यांच्यावरती मोठी जबाबदारी या षटकामध्ये आलाय. गोलंदाज पहिला बॉल हाफ ट्रॅकर टाकला गोलंदाजाने आतिश तांडेलने. निर्धाव चेंडू आपण त्याच्या माध्यमातून पाहिला. प्रत्येक डॉट बॉल जासई संघावरती दबाव क्रिएट करेल. प्रत्येक डॉट बॉल जासई संघावरती प्रेशर क्रिएट करतात. जासई संघाला बॅकफुटला ढकले त्यामुळे आता इथून मात्र प्रत्येक चेंडूला महत्व दिलं जाईल. 11-21 यॉर्कर टाकला खोदून काढला अक्षरशः बॉलला बॉटरमॅनचा वापर बॉल चला जमीनला गणगट डीप मध्ये पहिली सिंगल घेतली. सेकंडला तयार नाही आहेत फलंदाज त्या ठिकाणी करण 1च रन या बॉलवरती राहील. आता 10 बॉल आणि विजयासाठी 20 समीकरण. प्रत्येक बॉल मागे 200च्या स्ट्राईक रेटनं मात्र धावा बनवायच्या 20. 10 मध्ये 20 म्हणजे 1-2 मोठे फटके कंपल्सरी मारावे लागतील जासईच्या फलंदाजांना या विजयासाठी. तर एका बाजूला खतर विकेट टेकिंग गोलंदाजी डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावे लागतील गोलंदाजांना. या इनिंगला भरपूर वेग येतात त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. 10 बॉल 20चं समीकरण. आपटल्या बॉलला कमी गतीचा पुन्हा फिंगर रोल करत असताना याही वेळेला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. बघा बॅकअप द हँड बॉल होता आपटला जरूर होता मध्ये इथे आपण पाहिला बॅकअप द हँड हलकासा बाहेर काढला बॉल स्विंग आउट स्विंगर बॉल आणि खरं तर फलंदाजही सांगतोय थोडासा बाहेर काढला. आता फुल टॉस आहे बॅटच्या टोएनला लागलाय प्रॉपर कनेक्शन नाहीये. ऑन साइडला बॉल चालला सिंगल मिळाली सेकंडचा कॉल हा डोळ्याची पापणी लवते ना लवते 2 धावा घेत असताना हे खेळाडू गुड रनिंग बिटवीन द विकेट दबाव क्रिएट करत असताना बघा काय व्हेरिएशन आतिश दाखवतोय. मागचा बॉल बॅकअप द हँड यावेळेला फुल लेन टाकला आणि इथे मात्र 2 धावा आल्या. आता 8 चेंडूमध्ये 18चं समीकरण या मॅच मध्ये आहे. पुढचे 2 बॉल अतिशय निर्णायक अतिशय महत्वाचे आहेत या सामन्यामध्ये. या 2 बॉल मध्ये जर का एखादा मोठा फटका आला तर हा सामना पुन्हा तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये बॅलन्स होताना पाहायला मिळेल आणि जर का इथे विकेट काढला तर दबाव पूर्णपणे जासई संघावरती राहील. 8 बॉल 18 चला घाई करा प्लीज. प्रत्येक 11 सुरुंगपाडा टीमला पुन्हा सूचना असेल थोडंसं वेळेकडे पण लक्ष द्या. 8-18चं समीकरण या सामन्यामध्ये आहे. समोर करणला आपण पाहता जो 10 मध्ये 14 वरती खेळतोय. सलामीचा हा खेळाडू मैदानामध्ये आहे त्यामुळे अपेक्षा करणकडून भरपूर आहे टीमला. आघाडीला खेळाडू अजून विकेटवरती आहे हे खरं तर शुभ संकेत असेल जासई टीमसाठी. याही वेळेला कव्हर्सला खेळत असताना बॉल चला तिकडे लॉंग ऑनला आतली कडा घेत असताना पुन्हा फुल लेन बॉल क्षेत्ररक्षक फंबल सेकंडचा कॉल दबाव वन्स अगेन दुसरी धाव सहजगत्या कंप्लीट केली दोन्ही फलंदाजाने. आता 7 चेंडूमध्ये 16 धावा हे समीकरण. क्या मॅच रोशन जबरदस्त स्वराज एंटरप्राइजेसचे आमचे या ठिकाणी मिलनशील गरज स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रत्येक षटकारासाठी शिवशंभू ट्रान्सपोर्टचे सर्व संदीप शेठ जासई यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. फलंदाजांना मोटिवेट केलं जातं आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपये पारितोषिक संदीप शेठ यांच्या वतीनं आपण पाहताय. 7 बॉल आणि 16 धावा. 7 चेंडूमध्ये 16 होतील का याचं उत्तर आता करणला द्यायचं. यावेळेला बॅकफुटला आले व्हॉट अ शॉट इम्प्रोव्हायझेशन कमी गतीचा बॉल बॅकफुटला गेले पॉपिंगचा वापर टायमिंग प्रॉपर बॉल झाला हवाई सफर मिड विकेटच्या बाहेर लांब लचक संघर्षमय षटकार. रोशन आता 6 बॉल आणि धावा पाहिजेत 10 धावींची गरज. बघा या स्पर्धेसाठी सर्वात जास्त जर रोख रक्कम कुणी दिली असेल तर या स्पर्धेसाठी या A1 जोडीच्या माध्यमातून अर्थातच FCD 4 कॉर्नर डेव्हलपर्स वी मेक फ्युचर अतिशय कमी वयामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्याने उंच भरारी घेतली ते संदीप शेठ पाटील 8882 आणि सुमित शेठ पाटील 8883. RTO चे नंबर जर सेम सिरियल घ्यायचे असते ना तर कधीच घेतली असती आणि ही ताकद आहे A1 जोडीच्या माध्यमातून कारण ती RTO ला मिळणार नाहीये सिरियल आणि ती ताकद आहे या दोघांच्या मध्ये. आणि A1 जोडीच्या माध्यमातून रोख रक्कम या स्पर्धेसाठी
2,25,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. प्रथम ते 5 क्रमांकाचे सर्व कॅश प्राइज A1 जोडी FCD 4 कॉर्नर्स डेव्हलपर्स वी मेक फ्युचर आमचे संदीप भाई आणि सुमित भाई 888 आणि 888 सरकार यांच्या वतीनं 2,25,000 रुपयाचं योगदान. संदीप दादाची अत्य नाईट स्पर्धा म्हटली की तन मन धन सर्व गोष्टीची सर्व महत्वाची गरज असते. आपण आयुष्यामध्ये सर्व सोंग करू शकतो पण पैशांचा सोंग कधी करू शकत नाही. आणि खरं तर आम्ही आयोजकांचं कौतुक करेल ज्यांनी 5व्या क्रमांकात देखील पारितोषिक या संपूर्ण 1 ते 5 क्रमांकाचे पारितोषिक आमच्या स्पर्धेसाठी दिले त्याबद्दल नक्कीच त्यांचं मनापासून आभार. युवा उद्योजकात आणि आदर्शवत असे खरं तर आमचे आयोजक या स्पर्धेचे संदीप दादा आणि सुमित दादा त्यांचा मनापासून आपण आभार व्यक्त करू. जाऊया मॅचच्या दिशेने. हाय व्होल्टेज ड्रामा शेवटचे 6 बॉल आता विजयासाठी 10 धावा. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल पण हिंमत कधी हरायची नाही. या मॅच मध्ये हिंमतीने खेळावं लागेल. सनी पाटील वरती मात्र विश्वास दाखवलाय. सुरुंगपाडा संघाच्या संघ नायकाने भविष्य त्याच्या हातामध्ये दिलं तर एका बाजूला स्टार्किंग एंडला अमर आहेत ज्याने 3 मध्ये 2 केला तर दुसऱ्या बाजूला करण जो मोठा अडथळा आहे सुरुंगपाडा संघासाठी. शेवटचे 6 बॉल आणि 10 धावा. राऊंड विकेट पहिलाच बॉल बॅटचा चेहरा लवकर क्लोज झाला आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. जितका वेळ तुम्हाला करणला नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवता येईल जर का तो प्रयत्न केला या टीमने तर दबाव राहील त्या ठिकाणी आपण पाहिला जास्तही संघावरती. आणि पहिला बॉल फिंगर रोल करत असताना यस वाईट बॉल साठी रिव्ह्यू वापरलाय बॅटिंग टीम चेक केलं जाईल. बघा जशी ही मॅच संपेल नेक्स्ट मॅच रियानी इंटरप्राइजेस नावेखाडी आणि त्यांच्या समेत प्रांजल आणि ध्रुवे जिरेबन टीम साई आपण लगेच रेडी राहायचं. जशी ही मॅच संपेल आपण जो कॅप्टन आहे टॉस विनिंग त्याने टॉस निर्णय घेऊन मैदानात उतरायचं आहे. बघा चेक केलं जातं या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू वापरलाय. बरं फिल्डिंग लावून घ्या. जो का निर्णय आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू पण आपण फिल्डिंग लावून घ्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लीगल बॉल हलकासा वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमधून निघाला बॉल त्यामुळे पंचांनी या बॉलला लीगल घोषित केलं. मग आता येणारे 5 बॉल आणि 10 धावा. हा बघा तुमच्या स्क्रीनमध्ये मागचा बॉल हलक्याचे शफल झाले. खेळाडू बरोबर त्यांना फॉलो करत असताना बाहेर निघाला बॉल वाईड लाईनच्या आतून त्यामुळे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगला निर्णय मॅच ऑफिशियलांच्या माध्यमातून पाहिला. गणेश बाविस्कर त्या ठिकाणी आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 10चं समीकरण समोर टाकलाय. हा पंप जॅक ऑन द राईट ऑन साइडला. जो खेळाडू बराच काळ शांत होता त्याने आता वातावरण केलं अशांत. अमरच्या बॅटमधून लांब लचक उत्तुंग असा षटकार. ॲनिमल ग्रुपची मारावी आणि हवा निघून जावी तसा हा फटका होता. सामन्याची हवा काढली या काढूमधून सामना संपलेला नाहीये. आता रन बॉल इक्वेशन 4 बॉल 4 असं समीकरण या मॅच मध्ये आलंय. 4 मध्ये 4 होतील का याची चर्चा. पुढचा बॉल देखील विनिंग शॉट कदाचित असेल. परफेक्ट रडार मध्ये सलग दुसरा 2 इन रो आणि हा विजयी षटकार डोगला अमरने. सामना जिंकलाय जासई संघाने. वेल प्लेड. अभिनंदन जासई टीम. हार्ड लक टीम. प्रतीक 11 सुरुंगपाडा.